मी आपल्याला पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो. दोन सेंटेन्स. सो ईडी मूळतः तुम्ही हे करत असताना व्यवहार असेल तितपत मला असं वाटतं की आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं. सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे. सो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार नाही. सो त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या. प्रभात वैष्णवीच्या आज आक्षेपवरती सुनावणी होती आणि आज ठाकरे गट आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात कधीच झालेली आहे. आज सुद्धा आम्ही ठाण्यामध्ये सर्व पक्षीय म्हणजे अविनाश जाधव, मनसे असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मला वाटतं सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी हा जो या ठिकाणी प्रभाग रचना या संदर्भामध्ये हरकतीसाठी आजचा दिवस होता आणि सुदैवाने म्हणेल की या ठिकाणी आमचे संजय शेट्टी हे आयुक्त या ठिकाणी आले होते आणि त्यांना या प्रभागाची माहिती होती कारण ते ठाण्यामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्यासुद्धा लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनेच ही वॉर्ड रचना त्या ठिकाणी केली गेली होती आणि संपूर्ण चुकीची वॉर्ड रचना आहे. या ठिकाणी कसे नगरसेवक निवडून येतील ते वॉर्ड फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि याच बाबतीमध्ये आज आम्ही लोकांनी हरकती सूचना घेतलेल्या आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही गणपतीच्याच बरोबर टायमालाच गणपतीच्या आगमनापूर्वीच ही मला वाटतं हे डिक्लेअर केलं आणि त्या मधल्या पिरियड 10 दिवसामध्ये आज कित्येक आमचे कार्यकर्ते असतील किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतो किंवा गावाकडे असतो आणि ही मंडळी सर्व जात असत का मला वाटतं 2 दिवसापूर्वीच विसर्जन झालं आणि काही लोकांना अजूनही या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेण्याचा वेळ मिळाला नाही आणि म्हणून त्यांना हे 4-5 दिवस पुढे ढकलायला सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल ह्या ज्या वॉर्ड रचना घरात बसून केलेल्या आहेत आणि जाणून बुजून एकाच पक्षाला त्याचा कसा फायदा होईल हा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून याला विरोध करण्यासाठी आम्ही आणि हरकत घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही हरकती नोंदवलेल्या. इकडे दोन भावांची भेट होती आहे, इथे तयारी सुरू झाली आहे का? म्हणजे अविनाश आहेत ठाण्यामध्ये तयारी ज्या वेळेला 2 भाऊ एकत्र आले तेव्हा तयारी सुरू झाली. आता दिसतोय ना अविनाश जाधव, राजन विचारे बरोबर आहे, अजून काय पाहिजे. तिथंच तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यांनी घेतलेला आहे. म्हणून ही सर्व जी काय आज चालू आहे प्रभाग रचना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहरामध्ये या ठाणे महापालिकेमध्ये आम्ही विविध पदं या ठिकाणी भूषवलेली आहे. आज या ठाणे महापालिकेची अवस्था एवढी खराब झालेली आहे. आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर परिसरातून इकडे यायचं असेल 1.5 तास त्या ठिकाणी लागतो. रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल शहराच्या कुठल्या भागात पण जा वाहतूक कोंडी हा विषय आहे. आज कित्येक भागामध्ये पाणी मिळत नाही. आज कित्येक प्रभागामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे आणि अशा पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल कुठल्याही कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी बरोबर नाही आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचे वेध लागले आणि आज त्यांना जसं महापालिका ज्या पद्धतीने त्यांनी महापालिका त्या गेल्या 3-3.5 वर्षामध्ये हे केलेले आहे. त्यामुळे जनतेला मी या आवाहन करेन की अशा लोकांना त्या ठिकाणी तुम्ही मतदान करू नका आणि यांना घरी बसवा जेणेकरून ही ठाणे महापालिका या ठिकाणी चांगल्या लोकांच्या हातामध्ये जाईल. सर, गणेश नाईक काल ठाण्यामध्ये होते, अंतर्गत बैठक घेतली आणि त्या बैठकीदरम्यान त्यांनी असं म्हणालेले आहेत की रावणाला जाळल्याशिवाय इथे आपल्याला सत्ता स्थापन करता येईल. बरोबर बोलले ना, ते चुकीचं काय बोलले. आज बघितलं ना, आज संबंध आज तुम्ही बघितलं असेल आज या महानगरपालिका जी सक्षम असलेली महानगरपालिका मुंबईनंतर ठाणे होते आणि या ठाण्यामध्ये आज कित्येक प्रोजेक्ट शासनाकडून मदत न घेता या महानगरपालिकेने स्वतःच्या जीवावर केलेले आहेत. परंतु आज त्या महानगरपालिकेला अशी परिस्थिती आहे की त्यांना वेळेवर पगार द्यायला पैसे नाहीत, विकासाच्या कामाला सुद्धा पैसे देणार.
या खात्यातून MIDCतून तुमच्या नगरविकास खात्यातून सिडकोकडून इकडून तिकडून पैसे आणून त्या ठिकाणी दिले जातात. आणि अशी या महानगरपालिकेची अवस्था करून ठेवलेली आहे. आणि या महानगरपालिके खऱ्या अर्थाने जर चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे असेल तर मला वाटतं या ठिकाणी चांगले लोकप्रतिनिधी जनतेने निवडून द्यावे आणि आज नवीन चेहरे त्या ठिकाणी द्यावेत, जेणेकरून आज या महानगरपालिकेचा खऱ्या अर्थाने विकास करता येईल. नाही, आयुक्तांच्या उत्तराची काय वाट आम्ही बघणार नाही. काय आयुक्त किंवा तिथे समोर बसलेले जे अधिकारी ते शासनाचे प्रतिनिधी आहेत. शासनाचा प्रभाग रचनेवर प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिकांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी बनवलेली आहे. प्रभाग रचना करताना निवडणुका हा जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा केंद्रबिंदू हा जनता म्हणजे नागरिक मानला गेला पाहिजे. तुम्हाला नगरसेवक नाही बनवायचे तर प्रभाग रचनेद्वारे जनहितासाठी करण्यात येणाऱ्या कामांची सोयीसुविधा कशा नागरिकांना उपलब्ध होतील याच्यासाठी प्रभाग रचना केली जाते. पण ह्या प्रभाग रचनेमध्ये जे मूळ ज्याला प्रगणक गट म्हणतात की ज्याद्वारे लोकसंख्या निश्चित केली जाते ती आम्ही मागायला गेलो असतो. ज्याच्या आधारावरती प्रभाग रचना झाली आहे ते देण्याचाच नाकार दिला. जर ते प्रगणक गट जर समजले नाहीत तर कसं काय होणार. दुसरी गोष्ट, ठाणे शहरामध्ये वॉर्ड बनवताना एक अधिनियमामध्ये सूट देण्यात आलेली की तुम्ही 10% अधिक किंवा 10% जास्त म्हणजे 100 जर तुम्ही पकडलं तर तुम्ही 90चा एक नगरसेवक करू शकता किंवा 110चा एक नगरसेवक करू शकता. पण ह्याच्यामध्ये मी हे पत्र दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ठाणे शहरामध्ये बनवत असताना सगळीकडे 90% जवळपास नगरसेवक आणून ठेवले म्हणजे लोकसंख्या. आणि तेच कळव्याच्या पुढे गेलं की जिथे साधारण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होतं तिथे मात्र 110% पार नियम मोडून 111% सुद्धा लोकसंख्या धरलेली. त्यामुळे ह्या पूर्ण प्रक्रिया ही राजकीय सूडबुद्धीने राजकीय अभिनिवेशाने बनवण्यात आलेली आहे. जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका ह्या फ्री फेअर ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत हा कुठेही प्रभाग रचनेत दिसत नाही. ही प्रभाग रचना ही वोट चोरीपेक्षा भयंकर आहे. ही नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे. आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच आहे, यात काही वेगळं सांगायला नको. पण आता मात्र प्रशासनाला निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपली राजकीय सोय करण्यासाठी म्हणून ही प्रभाग रचना केलेली आहे असं आज सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख लोकांनी सांगितलेलं आहे. आमचा ह्या पूर्ण प्रभाग रचनेलाच आक्षेप आहे. तसंच प्रभाग रचना जाहीर झाली, आक्षेप मागवले, त्या दिवसात होते गणपती. लोकांनी आक्षेप कधी घ्यायचे म्हणजे लोक गावाला गेली होती ती काल परवा लोक गावावरनं आलेली आहेत तर आक्षेप घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही वॉर्ड बनवला कसा हीच माहिती द्यायला तयार नाही तर मग आक्षेप कशावर घ्यायचे. त्याच्यामुळे आम्ही असोत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, शिवसेना असोत, मनसे असोत, काँग्रेस आहेत, सगळे प्रमुख राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली आहे की ठाण्यातली प्रभाग रचना ही एका राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने प्रशासनाला हाताशी धरून केलेली प्रभाग रचना आहे आणि त्याच्यावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे. कारण का ठाणेकरांच्या हिताच्या विरोधात. सर, संजय सेठी देखील या संपूर्ण बैठकीला होते. आपण विश्वास व्यक्त केला संजय सेठींना संपूर्ण ठाणे मानले. असं मी संजय सेठींना साधा प्रश्न विचारला की येऊर गावाला, येऊर डोंगरावर आहे, कोकणीपाडा म्हणजे टिकुजिनी वाडीचा भाग जोडण्यात आलेला आहे. येऊर आणि टिकुजिनी वाडीवरनं जाणार कसे 4 डोंगर चढून? म्हणजे त्यांना माहिती आहे कोकणीपाडा कुठे हे पण संजय सेठींना माहिती आहे आणि येऊर गाव कुठे ते पण त्यांना माहिती आहे. कसं जाणार? कोलशेत गाव एक गाव त्याचे 2 तुकडे. कोळीवाडा ठाण्यातला कोळीवाडा एक गाव 2 तुकडे. सिद्धार्थनगर मागासवर्गीय वार्ड त्याच्या मागासवर्गीयांमध्ये 2 तुकडे. म्हणजे मागासवर्गीयांनाही न्याय मिळू नये म्हणून प्रभाग रचना करता तुम्ही. प्रभाग रचना करत असताना सामाजिक समतोल साधला गेला पाहिजे हा एक संविधानाने दिलेला नियम आहे. ही सामाजिक समतोल न राखता तुम्ही SC STचे पण वॉर्ड म्हणजे आपल्याला सोयीचं कसं होईल याच्यासाठी प्रशासनाने करून एका राजकीय पक्षाला मदत केली. सर, जिथे 2 कोळीवाडी झाले त्या ठिकाणी FSI पण द्या असं प्रकारे मागणी. हां, जसं मुंबईमध्ये कोळीवाड्यांना गावठाणाचा वेगळा FSI आहे
तो द्या ना ठाण्यातल्या गावठाणाला. एवढंच जर तुम्हाला प्रेम आलंय की 4 वॉर्ड आम्ही एका कोळीवाड्यात नेलेत, तर मग त्यांना एफिसर पण द्या ना. एक गाव तोडतात का कुठलं? त्यांची लोकसंख्या काय, कोलशेतची लोकसंख्या काय 20,000च्या वरती नाही. तुमचा वॉर्ड 40,000चा आहे. कोलशेतला एक नगरसेवक का नाही दिला मग? हे फक्त राजकीय सोयीसाठी आणि इतर पक्षांच्या वरती राजकीय सूड उगवण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे. नाही, आता मी निवेदन तुमच्या हातातच देतोय. या निवडणुकीमध्ये गणित दिलेलं आहे की कुठल्या गणिताने तुम्ही चुकलेले आहेत, एका वॉर्डात किती, सगळं जे जे निवडणूक लोकसंख्येचे निकष जे आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यात वॉर्ड दिलेले आहेत की काही वॉर्डमध्ये 111% वॉर्ड झालेला आहे, काही ठिकाणी 89% वॉर्ड. 89% वॉर्ड बनूच शकत नाही, तो कायद्यानेच परमिसिबल नाही. 111% वॉर्ड बनूच शकत नाही, तो कायद्याने परमिसिबल नाही. म्हणजे कायद्याने परमिसिबल नाही ते ठाणे महानगरपालिका करतं कसं? आपण या संदर्भात जर ही हरकती तुमच्या त्या नोंदवल्या आहेत, त्या जर मान्य केल्या गेल्या नाहीत आणि वॉर्ड पुन्हा आहे तेच रेटून दिले, तर तुमची भूमिका काय असेल? आमचा आजही न्यायदेवतेवर विश्वास आहे, भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आम्ही न्यायाला जायचं. जनतेची लढाई आहे. एक तर ठाण्यात पाणी नाही, रस्त्याचं वाटोळं झालेलं आहे, कचरा कुठे जात नाहीये, वाहतूक कोंडी निर्माण झाली आहेत. आणि या वॉर्ड रचनेनंतर तर वाटोळं होणार आहे. कारण का जर समतानगरमध्ये गटर करायचं असेल तर एकाला जावं लागेल वागळे स्टेट प्रभाग समितीत, दुसऱ्याला जावं लागेल लोकमान्य नगर प्रभाग समितीत आणि तिसऱ्याला जावं लागेल वर्तक नगरमध्ये. म्हणजे एका समतानगरच्या नागरिकाने किती वार्डात जायचं, किती प्रभागांमध्ये फिरायचं. त्यामुळे कायद्याने जो शब्द वापरला आहे, व्यवहार आणि संलग्नता, हे दोन्ही शब्द गाळून ही प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. ओके.